बारामतीला विमान ब्लास्ट झालं अजित दादांचं. त्या विमानामध्ये अजित दादा नव्हते. दादा अजित दादा जिवंत आहे. अजित दादा जिवंत आहे. तुम्ही म्हणाल कसा काय प्रूफ आहे आपल्यापाशी की अजित दादा प्लेन मध्ये बसले होते म्हणून? का सीसीटीव्ही फुटेज आहे आपल्यापाशी का अजित दादा कुठल्या कपड्यावर बसले होते विमानात, कुठला ड्रेस घातला होता त्यांनी, हे माहित आहे का आपल्याला? नाही माहित. मग कशावरून म्हणाल अजित दादा विमानात बसले होते? आणि कशावरून म्हणाल तुम्ही आपल्याला हे माहित आहे काय? कारण सोशल मीडियावर चालू आहे, महाराष्ट्रातली जनता म्हणत आहे अजित दादा हिरव्या प्लेन मध्ये बसले होते आणि लाल कलरचं विमान बारामतीला फुटलेलं आहे. बरोबर नाही काय? मग विचार करा तुम्ही. अजित दादा हिरव्या कलरच्या विमानात बसले म्हणते, त्याचा प्रूफ नाही आपल्यापाशी आहे काय? का अजित दादा सीसीटीव्ही फुटेज आहे का आपल्यापाशी? कशावर म्हणा तुम्ही अजित दादाचं प्लेन क्रॅश झालं म्हणून बारामतीला? हा कशावर म्हणा तुम्ही अजित दादाचं प्लेन क्रॅश झालं म्हणून बारामतीला? कोणी म्हणत अजित दादाने विमानात उडी मारली, कोणी म्हणत अजित दादा विमानात बसलेच नाही, कोणी म्हणत अजित दादाचं प्लेन हिरव्या रंगाचं होतं, त्या रंगाच्या हिरव्या रंगाच्या प्लेन मध्ये बसले होते आणि बारामतीचे फुटले विमान ते आहे लाल कलरचं विमान. काय म्हणाल तुम्ही? मग काय म्हणणार? हाय प्रश्नाचं उत्तर द्या. नाही आहे. कारण अजित पवार यांचं प्लेन कुठलं होतं काय होतं हे अद्याप माहित नाही. मग कशावर म्हणा ज्या प्लेन मध्ये होते ते अजितदादा होय म्हणून? ज्या 5 जणांची बॉडी अजितदादा जे 5 जणांची बॉडी त्या बारामतीमध्ये सापडली, ते 5 जणांमध्ये अजितदादाची ओळख अशी निर्माण झाली, अगोदर घड्याळ निर्माण झाली, ते घड्याळ नसून दुसरं काही होतं म्हणते, मग निर्माण झाली का त्यांनी शूटर घातलं त्याच्यावर निर्माण झाली. काही वक्तव्य करते, काही अगोदर घड्याळ म्हणून वक्तव्य केलं, आता कपड्यावरून वक्तव्य केलं. काय म्हणा तुम्ही? अजित दादाला जाऊन 1 महिना झाला, 1-1.5 महिना होत आला, तर काही भेटलं काय? काही सुराग सापडला का अजित दादाचा? काही सापडला काय? सापडणार पण नाही. अजित दादा जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे अशी जनता पुरी बोंबलून राहिली, कारण सुरागच सापडत नाही राहिले, काही नाही. तर काय म्हणाल तुम्ही? अजित पवार जिवंत आहे. मग अजित पवार जिवंत आहे कुठं? मग अजित पवार विमानात बसलेच नाही. त्या तुम्ही म्हणून राहिले ना लाल कलरच्या विमानात अजितदादा बसले नाही, हिरव्या कलरच्या विमानात अजितदादा बसलेले आम्हाला माहित झालं. मग लाल कलरचं विमान आपल्या बारामती फुटलेलं आहे, तर काय म्हणाल तुम्ही? मग बारामतीमध्ये जे फुटलं विमान आहे लाल कलरचं, ते खरं विमान आहे का अजितदादांचं? पण अजितदादांची ओळख तर तुम्हाला माहित आहे, कारण अजितदादाचे चेहरे दिसत नव्हते आणि जे 4 जण होते ते दिसत नव्हते. कोण अजितदादा कोण नाही काय आहे, कारण सुजलेले होते ना, चेहरे कसे ओळखणार हो? माणसं कोळसा आणि खाक झाले, विमान कोळसा आणि खाक झालं, मग कागदाने जळले. काय वाटतं तुम्हाला या गोष्टीतून? वाटते काय? खरंच अजित दादा प्लेन मध्ये बसले होते काय? काय प्रूफ आपल्यापाशी अजित दादा प्लेन बसले होते म्हणून? हेच प्रूफ आहे फक्त. इकून तू सांगून राहिले, हे लोकांनी सांगितलं, त्या लोकांनी सांगितलं, पण आपल्याला आजकाल कसं आहे, सीसीटीव्ही मोटेज हर विमान प्लॅटफॉर्मवर असतात, हर प्लॅटफॉर्मवर विमानतळापाशी सीसीटीव्ही फुटेज असतात. आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री विमानात चालला, दौरे करून राहिला, त्याचे सीसीटीव्ही फुटेज येणारच आहे भाऊ, व्हिडिओ होणारच आहे ना, शूट करणारच आहे ना कोणी. तर त्याचा सीसीटीव्ही फुटेज का नाही आहे? का डिलीट मारला? कोणी मारला असं? का मारला असं डिलीट? काही मालूम आहे तुम्हाला? काही मालूम आहे? नाही मालूम. कसं मालूम राहील? कारण सगळं फसवणूकच चालू आहे ना अजितदादांच्या कार्यकर्त्यांची आणि त्याच्या चाहत्यांची. बरोबर नाही का? फसवणूक का करत आहे? फसवणूक का करत आहे ते मला सांगा. का करत आहे फसवणूक? काही गरज पडते फसवणूक करण्याची? मला सांगा. विमानात अजितदादा जेव्हा प्रवेश करतात त्याचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले म्हणते,
त्याचा प्रूफ नाही आपल्यापाशी. कशावरून म्हणत अजित विमानात बसले? कशावरून म्हणा? काही प्रूफ आपल्यापाशी? आणि मला सांगा, त्यांच्या मुलानं या कोणीतरी त्यांना फोन लावला म्हणते, तर मला कोणतरी फोन लावला म्हणते अजित दादाला, तर त्यांनी कॉल कायच्यावर उचलला? व्हॉट्सअपवर उचलला का नॉर्मल कॉलवर उचलला? अरे भाऊ, आपण बाहेर ठिकाणी गेलो, कुठं कुठं कोपच्यात गेलो ना, तर नेटवर्क नाही राहत. तर माणूस हा जमिनीपासून कितीतरी 1000 किलोमीटर दूर राहते, खूप दूर राहते. तर विचार करा तुम्ही, तिथं कॉल लागला असेल काय? काही बैताळ्यासारखं करणं लागला असेल काय? कॉल नाही लागू शकत ना. कॉल लागू शकते काय? नाही लागू शकत ना. व्हॉट्सअपच्या थ्रू वायफाय कनेक्ट करून कॉल होऊ शकते, पण गोष्ट काय आहे, कॉल रेकॉर्ड होऊ शकत नाही. व्हॉट्सअपवर कॉल रेकॉर्ड होऊ शकत नाही. मग काय म्हणाल तुम्ही? काय म्हणाल तुम्ही? काय वाटतं तुम्हाला का अजित पवार साहेब खरेच प्लेन मध्ये बसले होते? त्या जे बारामती ब्लास्ट झालं विमान, त्या विमानामध्ये बसले होते खरंच? मग बसले असन तर कुठं अजित दादा? त्यांना सण अजित पवार साहेब जिवंत आहे की मेले आहे?